आज 15 ऑगस्ट 2024 स्वतंत्रता दिनाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा। नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर आज 15 ऑगस्ट आहे म्हणून मी थोडीशी घरामध्ये सजावट केलेली आहे, कारण वर्षातून येणाऱ्या सणाप्रमाणे हा एक दिवस असतो आणि मी घरामध्ये दरवर्षी अशा पद्धतीने थोडीफार सजावट करत असते। तर ज्यावेळेस मला आता वरती मी टेरेसवर आली तर स्वच्छता करायची होती, त्याकरता म्हटलं चला आधी आपण सगळं टेरेस स्वच्छ झाडून घेऊया। त्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा ज्या कुंड्या आहेत त्या मला थोड्या हलवायच्या आहे, जागेमध्ये बदल करायचा आहे। संपूर्ण स्वच्छता करून कुंड्यांची अदलाबदल करायची आहे, रांगोळी काढून रंगाचे पूजन करायचे। तर इथे बघू शकता जे ड्रॅगन फ्रूट्सला कळी आलेली होती ती आज उमललेली आहे आणि हे फूल अगदी खूप असं मोठं होतं आणि तुम्ही मधमाशा बघितल्याच असतील। पूर्ण टेरेस स्वच्छ झाडून घेतला, त्यानंतर झाडांना पाणी टाकून तो सुद्धा धुवून घेतलेला आहे। तर बघू शकता आता इथे स्वच्छता झालेली आहे। त्यानंतर आता रांगोळी काढायची होती, तर रांगोळीमध्ये सुद्धा मी आज कमळाची फुलंच काढलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर मी अदलाबदल सुद्धा केलेली आहे कुंड्यांची आणि झाडामधील केर कचरा काढण्यापासून रांगोळी प्रत्येक ठिकाणी काढलेली आहे। आज मला वाटतं की आज आमची बाग जास्तच बहरलेली आहे फुलांनी, कारण मी ज्यावेळेस टेरेसवर आली तर मला प्रत्येक झाडाला भरपूर फुलं दिसली। जास्वंदाची सुद्धा प्रत्येक ठिकाणी फुलं आलेली होती आणि अशा वेळेस म्हटलं चला आता आपण काय करू, थोडी जागा अदलाबदल केली म्हणजे आपल्याला पण छान वाटेल। तर रंगीबेरंगी कलर असलेल्या ज्या झाडं असतात त्यांच्या फांद्या मी बऱ्याच दिवसांपासून लावलेल्या होत्या, त्या आता छान ग्रो करायला लागलेल्या आहेत। त्यानंतर ठरवलं की थोडा भाजीपाला सुद्धा आलेला आहे तो सुद्धा तोडून घेऊया। त्यामध्ये मिरच्या, वाल, तर वालला बघू शकता अशा प्रकारे शेंगा लागलेल्या होत्या। तर काय व्हायचं, आधी त्याला किडे यायचं बारीक बारीक काळ्या कलरचं, मी ते धुवून टाकलं होतं। त्याच्यानंतर त्या शेंगांची ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली, आता आम्ही आज त्या तोडल्या। त्याच्यानंतर गुलाबाला बघू शकता आणि जास्वंदाला बघू शकता किती फुलं आलेली आहेत। जो काही भाजीपाला तोडलेला आहे तर अशा प्रकारे टोपलीमध्ये ठेवलेला आहे। त्यामध्ये मिरची, वाल, पालक, गवती चहा आणि गुलाबाची छान अशी सुंदरशी फुलं तर तोडून झाली। आता या फुलांपासून मला थोडंफार डेकोरेशन करायचं आहे आणि आपल्या या तिरंग्याचं पूजन सुद्धा करायचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी समई प्रज्वलित केलेली आहे आणि धूप लावलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मी झाडांमध्येच तिरंग्याला ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने पूजा केलेली आहे। कारण म्हटलं आता श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र हिरवं वातावरण असतं, फुलांनी बहरलेलं। तर तसंच मी इथे तयार केलेलं आहे, कारण माझ्याकडे नेहमी असंच ठेवलेलं असतं बऱ्यापैकी। तर आज फक्त मी थोडंसं इथे बदल केलेला आहे आणि ज्या कुंड्या आहेत ह्या मीशो ॲपवरून मागवलेल्या होत्या, त्यासुद्धा अगदी छान दिसतात। तर त्याच्यामध्ये जी झाडं लावलेली आहेत तीसुद्धा अगदी छान हिरवीगार झालेली आहेत।
तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी केलेली पूजा आणि डेकोरेशन तर आवडला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा।